वाल्मिक कराड सुटणार की काय अशा चर्चा आता सुरू झाल्या असून दिल्लीतून या हालचालींना वेग आलाय. ही माहिती समोर येताच एकीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आनंदी झालेत, तर दुसरीकडे सामान्य महाराष्ट्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीये. गेल्या 1 वर्षापासून तारीख पे तारीख सुरू असताना 9 जानेवारी रोजी जेव्हा आरोप निश्चिती झाली, तेव्हा सर्वांना वाटलं होतं की आता न्यायाची वेळ आलीये. पण मागच्या काही दिवसात पडद्यामागे अशी काही कटकारस्थाने रचली गेली, अशा काही गुप्त चाली खेळल्या गेल्या की ज्यामुळे या प्रकरणाची दिशा आता 180 अंशात फिरलीये. सगळा गेमच पलटलाय. काही घडामोडी संतोष देशमुखांच्या गावात म्हणजेच मासाजोगमध्ये घडत होत्या, तर काही दिल्लीच्या कायदेशीर वर्तुळात. महाराष्ट्राला वाटत होतं की आता डायरेक्ट शिक्षेची ऑर्डर येईल. पण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जो खळबळजनक खुलासा केलाय त्यानं सर्वांना हादरून सोडले. आरोपींनी आता दिल्लीत हालचाली करत असा कायदेशीर डाव टाकलाय की ज्यामुळे आता तो सुकणार अशा चर्चांना उदाहरण आले. आरोप निश्चिती झालेली असताना अचानक सगळं चित्र कसं बदललं? दिल्लीत नेमकं काय घडतंय आणि धनंजय देशमुखांनी या पडद्यामागच्या हालचालींबद्दल काय म्हटलंय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो. संतोष देशमुख यांच्या आयुष्याचा जो एक रहस्यमय शेवट झाला, त्या प्रकरणानं आज पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवलीये. 9 जानेवारी रोजी आपण पाहिलं होतं की ही केस निकालाच्या उंबरठ्यावर होती. पण आजचा दिवस या प्रकरणाला एका अशा वळणावर घेऊन आलाय ज्याची कल्पना कदाचित कोणत्याही सामान्य माणसानं केली नसेल. आज आपण अशा एका घडामोडीवर चर्चा करणार आहोत जिथे बीड आणि छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टाची सीमा ओलांडून हे प्रकरण थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजेच दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलाय. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नुकताच एक असा खळबळजनक दावा केलाय ज्याचे या संपूर्ण प्रकरणाची जुनी समीकरण आता मोडीत निघण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. वाल्मिक कराडनं 2 महिने शांत राहून पडद्यामागे अशी काही कटकारस्थानं रचली आहेत की ज्यानं आतापर्यंतच्या तपासाची दिशाच बदलू शकते असं बोललं जातंय. काय आहे तो नवा डाव? 26 फेब्रुवारीला दिल्लीत नक्की काय घडणार आणि शांत बसलेल्या वाल्मिक कराडनं अचानक ही चाल का खेळली? या सर्व प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या प्रकरणाचा सस्पेन्स आता टोकाला पोहोचलाय. या प्रकरणाची गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 9 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षातली पहिली सुनावणी झाली. तेव्हा बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये एक वेगळंच वातावरण होतं. त्यावेळच्या माहितीनुसार आणि पुराव्यानुसार असं वाटत होतं We must address these challenges head on. We need to unite for progress. Reform of the security must come first. We are ready to lead. त्या सुनावणीत संतोष देशमुखांच्या बाजूने खंबीरपणे उभे असलेले धनंजय देशमुख आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सर्व तांत्रिक पुरावे सादर केले होते. पण त्याचवेळी आरोपींच्या वकिलांनी पेन ड्राईव्ह आणि डिजिटल पुराव्यांची मागणी करून सुनावणीला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी न्यायालयानं अत्यंत कठोर पवित्रा घेतला होता. लक्षात घ्या, डिसेंबरमध्ये जेव्हा या दुर्दैवी घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं होतं, तेव्हा न्यायालयाचा अवतार प्रचंड आक्रमक होता. न्यायालयानं अत्यंत वेगवान हालचाली करत ही गोष्ट जवळजवळ निकालापर्यंत आणली होती. 23 डिसेंबरची ती तारीख आठवा, जेव्हा न्यायालयानं वाल्मिकी करारला प्रचंड फटकारलं होतं आणि एका शब्दाच्यावर बोलू नकोस असं बजावलं होतं. त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र हर्षोल्लासित झाला होता, कारण सर्वांना वाटलं होतं की आता खऱ्या अर्थानं न्यायाचा दिवस जवळ आलाय. जानेवारीमध्ये जेव्हा सुनावणी झाली, तेव्हा आरोप निश्चितीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर लावलेले ठपके जेव्हा वाचून दाखवण्यात आले, तेव्हा संपूर्ण कोर्टात शांतता होती. धनंजय देशमुख यांनी त्यावेळेस एक खबरदारी म्हणून कॅवेट देखील दाखल केलं होतं. त्यांना कुठली तरी शंका आली होती की समोरचा पक्ष इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. पण मित्रांनो, आता खरी गोम इथेच आहे. सर्वांना वाटलं की वाल्मिक कराड आता अडचणीत आलाय, पण त्याने 2 महिने अशी काही कटकारस्थाने रचली ज्याची कुणकुल कुणालाच लागली नाही. त्याने असा कोणता डाव टाकला जो थेट दिल्लीपर्यंत पोहोचला? आता न्यायालयीन प्रक्रियेनुसार तारखांवर तारखा पडत होत्या. लोकांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेच्या बातम्यांकडे होतं. पण तोपर्यंत काही गुप्त हालचाली झाल्या. या प्रकरणातील एक फरार आरोपी कृष्णा आंध्रे, जो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे, त्या संदर्भात एका अतिशय गुप्त पद्धतीची हालचाल घडली, ज्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. मधल्या काळात ही जी हालचाल घडली तिची कल्पना कुणालाच नव्हती. ती हालचाल काय होती? त्या हालचालीनं नेमकं काय बदललं? लक्षात घ्या, या प्रकरणातील एक मोठं नाव म्हणजे कृष्णा आंध्रे. पोलीस रेकॉर्डवर हा व्यक्ती फरार असल्याचं सांगितलं जातंय. पण धनंजय देशमुख यांनी जो दावा केलाय त्यानं अनेक प्रश्न निर्माण केलेत. सूत्रांच्या माहितीनुसार कृष्णा आंध्रे चक्क 3 वेळा गावात येऊन गेल्याची चर्चा आहे.
जर एखादा फरार व्यक्ती इतक्या बिनधास्तपणे वावरत असेल तर त्याला कोणाचं तरी मोठं पाठबळ असल्याचं बोललं जातं. कृष्णा आंध्रेच्या या वावराचा आणि वाल्मिक कराडच्या नवीन डावाचा काही संबंध तर नाही ना, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वाल्मिक कराडच्या गोटात कमालीची शांतता होती. ना कुठली मोठी हालचाल, ना माध्यमांसमोर काही विधान. पण ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती हे आता स्पष्ट झालंय. वाल्मिक कराडन हे 2 महिने शांत बसून दिल्लीतील कायदेतज्ञांशी सल्लामसलत केल्याचं बोललं जात आहे. ज्या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सुरू होती, आता त्या प्रकरणाचा फैसला दिल्लीच्या सुप्रीम दरबारात होणार आहे. सामान्यतः अशी प्रकरण सत्र न्यायालय आणि त्यानंतर हायकोर्टात चालतात. पण वाल्मिक कराडन हायकोर्टाच्या निकालाची वाट न पाहता किंवा तिथे न थांबता थेट सुप्रीम कोर्टाची दार ठोठावली आहे. त्यान तिथे जामिनासाठी मोठा अर्ज दाखल केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या वकिलांनी या केसमध्ये काही नवीन कायदेशीर त्रुटी शोधल्याचा दावा केलाय, ज्यामुळे ही केस पूर्णतः फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मित्रांनो, हा केवळ जामिनाचा अर्ज नाहीये. या अर्जाच्या मागे एक असा गेम दडलाय ज्यामुळे देशमुखांना जो न्याय मिळताना दिसत होता त्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. काय आहे तो डाव? आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 26 फेब्रुवारी या तारखेकडे लागलाय. या दिवशी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात या अर्जावर सुनावणी होणार आहे. डेफिनिशन देशमुख यांनी स्वतः याला दुजोरा दिला असून ते स्वतः दिल्लीला जाणार असल्याचं बोललं जातंय. वाल्मिक कराडचा हा अर्ज जर मंजूर झाला तर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळेल असं बोललं जातंय की वाल्मिक कराडनं काही अशा तांत्रिक पुराव्यांवर बोट ठेवलाय जे याआधी कधीच समोर आले नव्हते. हे पुरावे नेमके काय आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण यामुळे तपास यंत्रणांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. देशमुख कुटुंबियांचा संघर्ष आणि धनंजय देशमुखांचा दावा पाहता ते हतबल नाहीत. पण समोरून जो डाव टाकला गेलाय तो अत्यंत नियोजनबद्ध आहे. त्यांनी असाही संशय व्यक्त केलाय की या प्रकरणातील काही धागेदोरे हे थेट मोठ्या राजकीय शक्तीशी जोडले गेले असू शकतात, ज्यामुळे एका आरोपीला दिल्लीपर्यंत जाण्याची हिंमत मिळाली. आता खरी चर्चा अशी सुरू आहे की हा वाल्मिक कराडचा मास्टर स्ट्रोक आहे की केवळ वेळ काढूपणा. 2 महिने शांत राहून त्यानं जी कागदपत्र जमा केली आहे ती कदाचित या केसची दिशाच पालटून टाकतील. पूर्वी ही केस बीड किंवा छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टापुरती मर्यादित होती, पण आता दिल्लीत हा सगळा गेम चालणार आहे. पण थांबा, यामध्ये अजून एक मोठी बातमी समोर येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणातील काही मुख्य पुराव्यांची छेडछाड झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. जर हे खरं असेल तर खरोखरच ही केस पूर्णतः फिरू शकते. संतोष देशमुखांसोबत जे घडलं तो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा क्षण मानला जातो. एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा असा रहस्यमय शेवट होणं हे धक्कादायक आहे. आता जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले तेव्हा प्रत्येकाच्या मेनात एकच प्रश्न आहे: सामान्य माणसाला मोठ्या प्रस्थापितांविरुद्ध न्याय मिळेल का? वाल्मिक कराडनं ज्या पद्धतीनं दिल्लीत धाव घेतलीय ते पाहता त्यानं खूप मोठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. धनंजय देशमुख यांनीही याची माहिती दिलीय की आता एक असा डाव टाकला गेलाय ज्यानं ही केस पलटी होऊ शकते. हा डाव नेमका काय आहे हे 26 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. तर मित्रांनो, सद्यस्थितीत हे प्रकरण एका अशा टोकदार वळणावर आहे जिथे कोणताही अंदाज लावणं कठीण आहे. वाल्मिक कराडनं टाकलेला हा शेवटचा पत्ता त्याला या कठोर कारवाईतून वाचवेल की कायद्याचा फास अजून घट्ट होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 2 महिने शांत राहून रचलेली ही कटकारस्थाने संतोष देशमुखांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा न्यायासाठी वणवण करायला लावतील का, की दिल्लीचा न्यायालय या सर्व प्रकारावर सडेतोड निकाल देईल? संतोष देशमुख प्रकरण आता केवळ बीडचं राहिलेलं नाही, तर ते दिल्लीच्या दरबारात पोहोचलेलं एक मोठं रहस्य बनलंय. वाल्मिक करारचा सुप्रीम कोर्टातील अर्ज आणि 26 फेब्रुवारीची सुनावणी हे या प्रकरणाचा क्लायमॅक्स ठरू शकतात. धनंजय देशमुख यांनी दिलेली ही माहिती महाराष्ट्राला सावध करणारी आहे. तर मित्रांनो, ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते ऐकून खरंच असं वाटतं की ही केस आता एका अशा वळणावर आलीये जिथे काहीही होऊ शकतं. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये आम्ही जी काही माहिती दिली आहे ती समोर आलेल्या बातम्या आणि सूत्रांच्या हवाल्यानं दिलेली आहे. ही केवळ एक शक्यता आहे. न्यायालयीन प्रक्रियेत जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत आपण कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवू शकत नाही. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. वाल्मिक कराडने दिल्लीत धाव घेणं ही केवळ कायदेशीर प्रक्रिया आहे की यामागे खरोखरच काही मोठे अदृश्य हात आहेत? 26 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात काय होईल यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबास भवितव्य अवलंबून. धनंजय देशमुख यांनी जो लढा पुकारलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. पण आरोपी जेव्हा इतक्या मोठ्या स्तरावर हालचाली करतो
तेव्हा सामान्य माणसाच्या मनात शंकेची पाल नक्कीच चुकचुकते. मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची जी काही शक्यता वर्तवली जात आहे ती खरंच सत्यात उतरेल का, की हे केवळ वेळकाढूपणाच धोरण आहे? कायद्याच्या चौकटीत राहून तपास यंत्रणेनं जे पुरावे सादर केले ते दिल्लीत टिकतील का? या प्रकरणाची व्याप्ती आता एवढी वाढली आहे की केवळ बीड किंवा महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशादेशाचं लक्ष या निकालाकडे लागून राहिले. एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी एवढा मोठा लढा का द्यावा लागतोय, हा प्रश्न आज प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झालाय. वाल्मिक कराडसारखे आरोपी जेव्हा अशा प्रकारच्या पडवाटा शोधून काढतात तेव्हा न्यायव्यवस्थेवरील सामान्य माणसाचा विश्वास कुठेतरी डळमळीत होऊ लागतो. पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं आणि विशेषतः धनंजय देशमुख यांनी ज्या जिद्दीनं हा लढा इथपर्यंत आणलाय त्याला संपूर्ण महाराष्ट्राची साथ मिळणं गरजेचं आहे. जेव्हा ही केस दिल्लीत चालणार आहे तेव्हा साहजिकच तिथे लागणारा खर्च, वकिलांची फौज आणि एकूणच कायदेशीर प्रक्रियेचा ताण हा एका सामान्य कुटुंबासाठी खूप मोठा असणार आहे. आरोपीकडे कदाचित पैशांची आणि सत्तेची ताकद असू शकते, पण संतोष देशमुखांच्या पाठीशी सत्याची ताकद आणि जनतेचा मोठा पाठिंबा आहे. जर हा लढा आपण सर्वांनी मिळून लढला नाही तर भविष्यात असा प्रसंग आणखी कुणावरही उडू शकतो. त्यामुळेच या प्रकरणाकडे केवळ एक बातमी म्हणून न बघता एका कुटुंबाच्या न्यायाची हाक म्हणून बघण्याची गरज निर्माण झाली आहे. 26 फेब्रुवारीचा तो दिवस कदाचित या केसचा शेवटचा अध्याय ठरेल, किंवा एका नव्या आणि अधिक कठीण लढ्याची सुरुवात असेल. कोर्टाच्या बंद दरवाजांमागे जे काही युक्तिवाद होतील त्यातून काय सत्य बाहेर येईल हे पाहणं अत्यंत उत्सुकतेच ठरणार आहे. पण तोपर्यंत आपण सर्वांनी एकत्र राहून या केसवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तपास यंत्रणांवर जो दबाव निर्माण झालाय तो असाच टिकून ठेवला तरच खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकेल. आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला केवळ सहानुभूतीची नाही तर आपल्या खंबीर साथीची गरज आहे. ही लढाई आता केवळ एका कुटुंबाची राहिलेली नाही, तर ती सत्याची आणि न्यायाची लढाई बनली आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. काही लोक म्हणतात की पुरावे कमकुवत झालेत, तर काही म्हणतात ही केवळ एक अफवा आहे. पण आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हीच विनंती करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही दिलेली माहिती सध्याच्या घडामोडींवर आधारित एक शक्यता आणि विश्लेषण आहे. तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? संतोष देशमुखांना न्याय मिळायला आता किती वेळ लागेल असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा, कारण तुमच्या कमेंट्स केवळ आमचा उत्साह वाढवत नाहीत तर या विषयावर एक मोठी चर्चा घडवून आणतात. तुमचं मत मांडताना संयम राखा आणि कायदेशीर भाषेचा वापर करा. शेवटी एकच सांगेन, न्याय उशिरा मिळेल पण नक्की मिळेल अशी आपण आशा करूया. 26 फेब्रुवारीला सुनावणीत जे काही घडेल त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ज्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या या महत्त्वाच्या केसबद्दल